संचालकांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या गोकुळ संचालकांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. हलाल सर्टिफिकेटचा धिक्कार असो, हलाल सर्टिफिकेटचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. हलाल सर्टिफिकेटचा धिक्कार असो. हलाल सर्टिफिकेट आणणाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याचं करायचं काय? शेतकऱ्यांचं इस्लामीकरण करणाऱ्याचं धिक्कार असो, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याचा धिक्कार असो. हलालचं जर बघितलं तर अगदी सर्वसामान्य कोंबड्या बकऱ्यापासून या हलालची सुरुवात होते आणि या व्यापारामध्ये आणि हलालचं सर्टिफिकेट घेताना त्यांच्या काही अटी आहेत. त्या अटी गोकुळनं पूर्ण केल्यात काय? काही इस्लामी कर्मचाऱ्यांच्या सुद्धा अटी आहेत. या अटी पूर्ण केल्यात काय? आणि ज्या वेळेला हे हलाल सर्टिफिकेट घेतलं त्यावेळेचे ह्या कोल्हापुरामधले महायुतीचे 10 आमदार 3 खासदार हे काय करत होते? आजही त्यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका जाहीर केलेली नाही. मी आज माझा 2 दिवसापूर्वीच ज्या पद्धतीनं मुश्रीफ त्याचं सांत्वन करतात, ज्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण देतात की म्हणतात की बाबा आम्हाला आखाती देशामध्ये आमचं प्रोडक्ट वाढवायचं आहे, आमचा व्यापार वाढवायचा आहे. जर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडं दूध द्यायला तितपत शिल्लक राहत नाही, तुमच्याकडं आत्ता व्यापार चांगला आहे आणि आखाती देशामध्ये ज्या देशामध्ये गाईचं रक्त पिलं जातं आहे त्या देशामध्ये आम्हाला दुधाची गरज काय विकायची? आणि या संपूर्ण संचालक मंडळाचं आणि मुश्रीफांचं आम्हाला जाहीर आव्हान आहे. आम्ही बिंदू चौकात येतो. हलाल सर्टिफिकेट संदर्भात आमच्या प्रश्नाची तुम्ही उत्तर द्यावी. त्याचप्रमाणे या इथल्या 10 आमदार युतीच्या आणि 3 खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा त्यांच्याविरुद्ध आम्ही आंदोलन करू.